नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जनगणनेचं काम तुमचं पूर्ण झालं असेल आणि तुम्ही आता फायनल सबमिशन करणार असाल तर फायनल सबमिशन म्हणजे कुठं, या ठिकाणी बघा, हा जो शेवटचा जो आपला मेनू आहे पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे काम तुम्ही केलात की तुमचं घरगणना यादीचं काम जो पहिला टप्पा आहे तो पूर्ण होणार आहे. आता हे काम करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची उजळणी आणि काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. काही गोष्टी एकदा परत पाहायच्या आहेत. त्या कोणकोणत्या त्या आधी एकदा पाहूया आणि मग आपण फायनल सबमिशन कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी बघा, इथं हे जे पहिलं पेज आहे तुमचं, याला होमपेज म्हणूया आपण थोडक्यात. या होमपेजवर हे जे आपण इथे इमारतींची संख्या आणि गणनागरांची संख्या जी काम सुरू करताना आपण अंदाजे टाकली होती, इमारतींनी गणनागर हे अंदाजे टाकले होते कारण काम करण्यासाठी आपल्याला पुढं जायचं होतं म्हणून. तर आता ही संख्या तुमची फायनल झाली असेल कारण काम पूर्ण झाल्यावर इमारती आणि गणनागर ही तुमची आता फायनल झाले तुमच्या घर यादी गटातील. तर आता ही फायनल संख्या इथं टाकायची. तर ती कुठून पाहायची, तर बघा, तुम्ही जायचं आहे तुमच्या सारांश या ठिकाणी. इथं सारांशला गेल्यानंतर इथं वरच्या बाजूला तुम्हाला गणनागरांची एकूण संख्या दिसेल आणि खाली जे डाटा आहे, हा जो खाली डाटा, यामध्ये शेवटच्या ओळीला गेलात तर इथं इमारतींची संख्या तुम्हाला दिसेल. आता इथं तुम्ही बघू शकता, इमारत शेवटचा माझा 127 आहे आणि गणनाघर 152 आहे. तर ही संख्या मी इथं फायनल करणार. तर इथं आता मी टाकलेले तुम्ही बघू शकता 127 आणि 152. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं काम तुमचं हे असणार आहे फायनल सबमिशन करण्यापूर्वी. त्यानंतर आता परत आणखीन काही गोष्टी पाहायच्या आहेत. तर बघा, थोडंसं तुम्हाला मी आणखीन या सारांशमध्येच दाखवतो. इथं तुमचं पूर्णमध्ये 0 असलं पाहिजे आणि अपूर्णमध्ये सुद्धा 0 असलं पाहिजे. लक्षात घ्या, पूर्ण या ठिकाणी 0 असलं पाहिजे. हे पूर्ण 0 कधी होईल, सगळा डाटा तुम्ही सिंक केला असेल तर पूर्णमध्ये 0 येईल. आणि अपूर्णसुद्धा 0 कधी येईल, एखादं घर तुम्ही अर्धवट माहिती सोडली असेल, ती भरून परत ती सिंक केली असेल तर ते सुद्धा अपूर्णमध्ये सुद्धा 0 येईल. तर पूर्ण आणि अपूर्ण या दोन्ही ठिकाणी 0 असलं पाहिजे. आणखीन एका ठिकाणी 0 असलं पाहिजे, ते म्हणजे कुठं, लॉक केले या ठिकाणी 0 असलं पाहिजे. या 3 ठिकाणी 0 संख्या असेल तर तुम्ही फायनल सबमिशन करायचं. आता जर लॉक केले या ठिकाणी जर तुमची संख्या असेल, काही घरं जर तुम्ही कुलूपबंद दाखवले असतील आणि कुलूपबंद दाखवण्याचा नियम काय, जर तुम्ही त्यांना परत परत भेटी द्यायचं आहे आणि ती माहिती नेहमीच तुम्हाला अपडेट करा या ठिकाणी दिसत असणार आहे. तर एकदा फायनल तुम्ही ठरवायचं की आता ती त्या घरातले लोक कधीच तिथं येणार नाही आहेत किंवा तिथं ते वास्तव्यास नाहीत. हे फायनल झालं की त्या घराची माहिती एडिट करून रिकामे या ठिकाणी ती दाखवायची आहे आणि सेव्ह करून सिंक करायचे. मग इथं तुमचं 0 होईल. ते कसं करायचं बघा थोडक्यात. अर्थात हे तुम्ही एकदा तुमच्या पर्यवेक्षकांना विचारा, या पद्धतीने तिकडं तुम्हाला सूचना दिली आहे की नाही माहिती नाही. आमच्या भागात तर लॉक केलेली घरं एकदा खात्री करून रिकामे या सदरात दाखवायला सांगितले आहे. ठीक आहे. तर आता बघा काय करायचं, त्यासाठी तुम्ही माहिती अद्यतन करा या ठिकाणी जायचं. इथं गेल्यानंतर तुम्हाला काही घरं इथं जी तुम्ही लॉक केलेली आहे ती दिसेल. ही बघा, इथं मला दिसत आहेत लॉक केले. तर यामध्ये प्रत्येक घराच्या या पेन्सिलवर क्लिक करायचं. पेन्सिलवर क्लिक केलात की त्याची माहिती एडिट व्हायला सुरू होईल. हे पहिले 3 प्रश्न असणार आहे, याच्यामध्ये काहीच बदल येणार नाही. पुढे जा म्हटलात की आपल्याला पुढचा जमिनीचा प्रश्न येईल, त्यानंतर भिंतीचा आणि नंतर छताचा प्रश्न येईल. आणि हा जो 7वा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा इथं तुम्ही कुलूपबंदवर टिक केलेला आहे, तर इथली ही टिक हटवायची. त्याच्यावर क्लिक करून पुढे जावर क्लिक करायचं आणि नंतर इथं रिकामेवर क्लिक करायचं. हे बघा, रिकामेवर क्लिक करायचं. रिकामेवर तुम्ही क्लिक केलात की खाली हा जो चौकोन आहे, हा चौकोन ओपन होतो. याच्यामध्ये तुम्ही शेरा लिहायचा. तर आता इथं मी शेरा काय लिहिलं बघा, निवासासाठी वापर होत नाही. तर हा शेरा लिहिला आहे. तुम्ही आणखीन काही लिहू शकता, या घरामध्ये वास्तव्यास वापर केला जात नाही किंवा इतरत्र वास्तव्य केले जाते असं लिहिलं तरी चालेल. आणि मग इथून काय करायचं, पुढे जा करायचं. पुढे जा गेल्यानंतर मग त्याची काय करायची, परत तुम्ही पुष्टी करायची. पुष्टी केलात असे सगळे घरं तुमची जी लॉक आहेत ती सगळी घरं तुम्ही करत गेलात की बघा इथं स्थिती पूर्ण येईल, पूर्ण अशी स्थिती येईल. आणि मग काय करायचं, ही सगळी घरं तुमची तशी एडिट करून झाली की मग काय करायचं, तुम्ही डाटा सिंक करायचा. डेटा सिंक केलात या पद्धतीनं की मग तुमचं लॉक केलं या सदरात काय येणार आहे, सारांशला परत गेलात की तिथं बघा अपडेट या सदरात असा डेटा उपलब्ध नाही असं तुम्हाला दिसेल या पद्धतीने. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही सारांशवर जाऊन प्रत्येक इमारतींचा वापर किंवा इमारतींची क्रमांक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही परत एकदा खात्री करून चेक करा. तुमचा नकाशा एकदा चेक करा, इथं दिसणारी संख्या नकाशातली संख्या बरोबर आहे. शिवाय
जर शक्य असल्यास एकदा भागात पटकन फिरून एकूण एक घर झालेलं आहे, कुणाचंही राहिलेलं नाही, या सगळ्या एकदा गोष्टींची खात्री करा. आणि मग काय करायचं आहे तुम्हाला, इथं बघा या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पुनश्च एकदा असा चेकबॉक्सचा एक मेसेज येईल आणि खाली तुम्हाला काय करावं लागेल, सही करावी लागेल तुमची आणि मग सबमिटवर क्लिक करायला लागेल. यानंतर तुमचा डेटा हा फायनल सबमिट होईल आणि तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये अशा पद्धतीचा मेसेज येईल की हॅज बीन मार्क्ड कम्प्लिटेड बाय यू विथ 152 सेन्सस हाऊस. या मेसेजमध्ये मात्र फक्त सेन्सस हाऊसेसच तुम्हाला येणार आहे, गणना घरांचा क्रमांक येणार नाही. याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की या कामामध्ये इमारती महत्त्वाच्या आहेत. गणनाघरं आणि इमारती या दोन्ही महत्त्वाच्या असतील तर इथं फक्त गणनाघरं येणार आहेत, इमारती येणार नाहीत. तर या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम पूर्ण करा आणि फायनल सबमिशन करा. यापुढेही काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये टाका, काही फायनल सबमिशनला तुम्हाला अडचण येत असेल तरी. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.